आई भूक लागली, लवकर आण ना पोहे, उशीर होतोय. प्रीती तू खाणार आहेस का आता? नकोय मला आई. प्रीती ताई काय शोधतेय सगळं? काही महत्वाचं आहे का? नाही काही नाही. नाही काय, इतक्या वेळ झालं शोधतेस, काहीतरी महत्वाचं असेल ना. काही नाही, मी शोधेन. काही सोनं चांदी आहे का? अगं नाही म्हणजे मी मदत करते ना तुला, काय शोधत असतील तर मला सांग, मी करते. नाही नाही. अगं काय? तेच ना, सांगतच नाहीये. अगं काय शोधतेस सांग, एवढं काय लपवतेस? आई सांग अगं तू. प्रीती बोल लवकर. अगं मी आत येऊ का? तुम्ही इथे? हो, मी एका महत्वाच्या कामासाठी आलोय. नाही, मला कल्पना आहे हे सगळं घडून गेल्यावर मला हे खूप विचित्र वाटेल, पण हे आत्ता होणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. मी आत येऊ? हो या ना, या आत या. ज्योती या, बसा. अगं पाणी नाही आणलंस? हा आणते. नाही नको, ठीक आहे. आम्ही स्वराज आणि प्रीतीच्या लग्नाची बोलणी करायला आलोय. परवा तुमचा मुलगा आला तेव्हा ज्योतीने स्पष्ट सांगितलंय त्याला, आणि आता मी सांगते, आमचा या लग्नाचा काही विचार नाहीये. प्रीती अगं त्या तिघे आत आहेत, बोलतायत. सुभद्राताई कधी आलात तुम्ही? आत्ताच. आई मी बोलले प्रीतीशी, म्हणजे मला सुद्धा आत्ताच कळलं, प्रीती स्वराजशी लग्न करायला तयार आहे. आणि आम्ही तिच्या निर्णयाच्या आड येणार नाही. नाही, हे छानच आहे. स्वराज आणि प्रीती काल भेटले होते या संदर्भात एकमेकांशी बोलायला. प्रीती बोलली नाही का तुम्हाला? नाही हो, खरंच माहीत नव्हतं, आत्ताच कळलंय मला. काही का असे ना, झालं गेलं विसरून जाऊया, नव्याला सुरुवात करूया. इतकी कसली घाई झालीये तुला? होणाऱ्या नवऱ्याला जाऊन 15 दिवसच झाले.
मनाला झालेली जखम ओली आहे अजून. आणि दुसरं लग्न करायला निघालीस तू? इतकी कशी उद्धळ आणि स्वार्थी निघालीस का तू प्रीती? हे सगळं करताना एकदा माझ्या सुजाच्या आत्म्याला किती त्रास व्हायला याचा तरी विचार करायचा. जीवापाड प्रेम होतं ग त्याचं तुझ्यावर. पण तुझं प्रेम मात्र अळवावरच्या पाण्यासारखं क्षणात नाहीस झालं. सुटला सुटला माझा सुजय, सुटला, गेला इथून निघून. नाही तर तुझ्याशी लग्न केलं म्हणून पश्चाताप झाला असतो त्याला. हो काय बोलताय तुम्ही? नाही मान्य आहे, तुम्हाला राग आलाय, पण म्हणून एवढं टोकाचं बोलायचं का? अहो आम्हालाही दुःख आहे. मी सुद्धा माझा पोटचा गोळा गमावलाय. उठता बसता अभिचा चेहरा डोळ्यासमोर येतो माझ्या. हे बघा ताई, नाही मान्य आहे, सुजयचं आणि प्रीतीचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, पण त्यांचं लग्न होणं आता शक्य आहे का? शक्य नाहीये ते. आणि आता झालं काय, किंवा वर्षभरानं काय, प्रीतीचं लग्न करणं आलंच ना. वा वा, मी उगाच मगासपासून प्रीतीला बोलते. इथे खरं तर घरच्यांचीच फूस आहे तिला म्हटल्यावर बोलण्यात काय अर्थ आहे? मग सगळ्यांना मान्य आहे ना हे लग्न? ठरवा ठरवा, तुम्ही लग्न ठरवा.